जय भीम. सब्सक्राइब भीम विचार चैनल ऑन यूट्यूब. कि घर तक जला दिया बहुजनांचे मसीहा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. सभेचे अध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, सुनील शिंदे, सर्वांना जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष अशोक चव्हाण, अशोक सोनवणे, त्याच्याच बरोबर दुसरे अध्यक्ष अरुण जाधव, व्यासपीठावरती उपस्थित लक्ष्मणजी माने, लातूरहून आलेले या सभेला असणारे अण्णारावजी पाटील, व्यासपीठावरती बसलेल्या सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु सर्व सन्माननीय नेते, कार्यकर्ते आणि सन्माननीय मंच, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि बालमित्र, 13 दिवसानंतर का होईना या सरकारने पाकिस्तानला उत्तर द्यायचं ठरवलं. आम्ही अपेक्षा करत होतो की पठाणकोट घडलं, छप्पन इंचाचा माणूस पठाणकोटच्या वेळेसच उत्तर देईल असं वाटत होतं, पण त्यावेळेस दिलं नाही. पुलवामा घडलं आणि देशातला असणारा प्रत्येक माणूस हळहळला. नाहक सेंट्रल रिझर्व्ह पोलीसचे, पॅरामिलिटरी फोर्सचे 40च्या वरती असणारे जवान गमावे लागले, शहीद झाले. पाकिस्तान दोषी आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही, तर त्यांनी असणारी ही कारवाई आम्हीच केली म्हणून असणारा जैश ए मोहम्मदनी सांगितलं. प्रश्न हा आहे, बाहेरच्या माणसाला कितीही हमला करायचा असेल तर त्याला आतली मदत लागतेच. ती आतली मदत असल्याशिवाय तो हमला करू शकत नाही. या हमल्यामधलं असणारं जे वैशिष्ट्य आहे, उडलेल्या सगळ्या लॉरीज ज्या आहेत, बस ज्या आहेत, त्या सगळ्या ब्लास्टला सक्षम होत्या अशी असणारी परिस्थिती आहे. हीच एक गाडी अशी होती की जी सक्षम नव्हती. तेव्हा प्रश्न हा उपस्थित राहतो की ही माहिती दिली कोणी, की हीच गाडी जी आहे तिला असणारा बॉम्ब विस्टँड करू शकत नाही, सक्षम नाही, तेव्हा ही माहिती कोणीतरी दिलेली आहे. आणि म्हणून मागच्या असणाऱ्या सभेमध्ये पंतप्रधानांना आम्ही असं म्हणालो, नरेंद्र मोदी यांना असताना म्हणालो की पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही जी कारवाई कराल त्या कारवाई बरोबर आम्ही आहोत. त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणार, पण आतल्यांनी जे हमल्याला मदत केलेली आहे त्यांना तुम्ही शोधणार आहात की नाही हा महत्वाचा. इंटेलिजन्स फेल्युअर कुठे झालं
तुम्ही आज कारवाई करू शकत नसाल, मान्य. सगळ्या विरोधी पक्षाला तुम्ही असाला विश्वासात घ्या आणि विश्वासात घेऊन सांगा की इथे असणारा इंटेलिजन्स फेल्युअर झालेला आहे. इंटेलिजन्स फेल्युअर झालेला आहे आणि इंटेलिजन्स फेल्युअर झालेला आहे. आम्ही आता कारवाई करू शकत नाही, नंतर आम्ही करू. परंतु दुर्दैव मी असं म्हणेन की लोकशाहीमध्ये राजेशाही नसते, लोकशाहीमध्ये सामुदायिकपणा असतो. एकमेकांवरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न असतो. पण पंतप्रधानांनी हा विश्वास तिथल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांवरती दाखवला नाही, हा महत्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो. चोर असतील हे नेते, नरेंद्र मोदीच्या दृष्टिकोनातून इथले सगळे नेते चोर असतील. पण पंतप्रधानांना हे सांगू इच्छितो की नेता तुम्ही निवडत नाही, नेता हा लोक निवडतात. तेव्हा लोकांना एवढं माहिती आहे की हा चोर जरी असला तरी हा देशाशी इमानदारीत आहे याची त्याला असणारा खात्री आहे. याची खात्री आहे आणि म्हणून सगळीच कारवाई कोणी मागत नाही. पण तुम्ही काय करणार आहात हे तर सांगा. तुम्ही रात्री जाऊन असताना मग तिथले ट्रेनिंग सेंटर उडवले, पण आज पाकिस्तानमधला असणारा जो प्रचार होतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. ते म्हटले तुम्ही रात्री मारला, आम्ही दिवसा येऊन तुमच्या मिलिटरी इन्स्टॉलेशनवरती बॉम्ब टाकले. आता ही चिथवणी आहे की नाही? ही चिथवणी आहे की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. ते म्हटले तुम्ही रात्री बॉम्ब टाकला, आम्ही दिवसा टाकतो. तुम्ही आमचं काय बिघडणार आहात ते सांगा. आणि आपण असताना बघतोय की आपला असणारा पायलट आज परत आले, स्वागत आहे. सरकारने फार चांगली भूमिका घेतली की त्याला पाकिस्तानमध्ये कैदी म्हणून न ठेवता त्याला भारतामध्ये आणलं, याच्याबद्दल सरकारचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. पण पुढे काय? या ज्या सगळ्या कारवाया केल्या, ह्या कारवाईचा उद्देश काय? हा उद्देश त्याच्यातला महत्वाचा असं मी मानतो. 2-4 विमानं इथली पडली आणि 2-4 विमानं तिथली पडली किंवा उद्याच्या असणाऱ्या युद्धामध्ये असणारा 500,000 सैन्य इकडचं तिकडचं गेलं, पण घालवण्याच्या पाठीमागचा उद्देश काय? कारवाई केली कशासाठी? कारवाई करण्याचा उद्देश काय होता? सर्जिकल स्ट्राईक सुद्धा अगोदर केलं, काही परिणाम झाला नाही. एवढंच फक्त झालं की तुमच्या असताना घुसून आम्ही येऊ शकतो, मारू शकतो, एवढंच झालं, त्याच्या पलीकडे नाही. या सरकारकडे अजिबात धोरण नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. पुलवामा नंतर असणारं पंतप्रधान इथल्या असणाऱ्या विचारवंतांशी किंवा त्याच्याचबरोबर इथल्या असणाऱ्या मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांशी बसले असते तर मार्ग निघाला असता. युद्ध करून हा प्रश्न सुटतो असं मी मानत नाही. जेव्हा युद्ध करावं लागतं तेव्हा करावं लागतं.
पंतप्रधानांना आम्ही असं म्हणतो की तुम्ही असं घुसून मारायचं ठरवलेलं आहे तर ते अजिबात थांबू नका, घुसा आणि मारा जोपर्यंत शेवटचा मरत नाही तोपर्यंत. आणि तुम्हाला असं विमानं पाठवण्याची गरज नाहीये. अमेरिकेने विमानं नंतर पाठवली, उसामा लादेनला बॉडीने घेऊन जायचं होतं त्यावेळेस. नाही तर त्यांनी मिसाईलनीच मारली लोक. एका बाजूला टेन्शन चाललंय याची मला जाणीव आहे. बीजेपीचा असणारं जे प्रचार माध्यम आहे ते तर आता म्हणतील की हे युद्धामध्ये पंतप्रधानांना शिव्या द्यायला निघाले. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आपलं वर्चस्व होण्याच्या ऐवजी पाकिस्तानचं वर्चस्व झालं अशी असणारी परिस्थिती आहे. मी आजही म्हणतो की कसाबला असताना जर यांनी फाशी दिली नसती तर पाकिस्तानची पुन्हा असताना या कारवाई करण्याची गरज पडली नसती, हे आपण लक्षात घ्या. कसाब हा असा मोरा होता, कसाब हा असा मोरा होता की जो पाकिस्तानचा चेहरा होता, दहशतवादाचा चेहरा होता. दहशतवाद फक्त भारतामध्ये नाही तर जगभर दहशतवाद आहे. आणि ज्या वेळेस जो देश पाकिस्तानला मदत करायला निघालाय त्याच्या पुढे कसाब नुसता उभा केला तर तिथली जनता त्या सरकारला शिव्या घालायला निघाली असती की जे तो देश इथला असताना टेररिझम पोचतोय आणि त्याला तुम्ही मदत करायला निघालेला आहात का? आमचा टॅक्स पेअरचा मनी तुम्ही त्याला का देता? ही असणारी परिस्थिती. डिप्लोमसीचा भाग असतो. कसाबला फाशी द्या कोणी सांगितलं तर आरएसएस बीजेपी वाले. बेअक्कल असताना सुशील कुमार शिंदे की ज्याला काहीच कळत नाही, त्या कसाबला फाशी देऊन मोकळा झाला. कसाब दोषी होता ह्याच्याबद्दल दुमत नाही, पण सारस्कर असेल, कामते असेल, ओमले असेल, आपल्या जीवावरती खेळला आणि त्याला असताना जिवंत पकडला. त्याने आपले जीव गमावले आणि कसाबला असताना जिवंत पकडला आणि जगापुढे असताना उभा केला आणि सांगितला की 26/11 असताना मुंबईच्या हल्ल्यामध्ये हा पाकिस्तानचा चेहरा आहे. जगाला त्यांनी दाखवून दिला आणि राजकारणासाठी आम्ही असताना त्याला मिटवलं. टेररिझमच्या विरोधातला लढणारा मोरा काँग्रेस आणि बीजेपी दोघांनी मिळून हा संपवला, हे आपण असताना लक्षात घ्या. तीन लाख कैदी जसे जेलमध्ये पडले त्याच्यापैकी एक कसाब असता काय फरक पडला असता? कसाबला फाशी देऊ नका म्हणून त्यावेळेस माझीच भूमिका होती. आणि त्याचं कारण आहे की पाकिस्तानला काबू ठेवण्यामध्ये पाकिस्तानचा असली चेहरा जगासमोर दाखवण्यामध्ये माणूस होता, तोच माणूस आपण संपवला. परवा जसा हमला झाला आणि भारतामध्ये असताना फटाके फुटले
त्याच पद्धतीने ज्या दिवशी कसाबला फाशी झाली, पूर्ण पाकिस्तानमध्ये फटाके फुटले आणि त्यांनी असं सांगितलं की आमचा दबलेला हात आता बाहेर पडला. दगडाखाली असताना आमचा हात बाहेर पडला आणि आम्ही पुन्हा नव्यानं इथे टेररिझम सुरुवात करू शकतो अशी असणारी परिस्थिती. जे चाललंय ते बेअक्कलीचं चाललंय, मी असं म्हणतो. पंतप्रधानांचा सल्ला आहे, तुम्ही घुसला तर घुसा, माघार येऊ नका. माघार आला तर एवढी चितू होईल. माघार आला तर एवढी चितू होईल. पाकिस्तान मधला असणारा टेररिस्ट आहे, त्याला वाटेल की मला पाहिजे तेव्हा मी करू शकतो आणि जे पाहिजे मी त्याला करू शकतो. त्याचा हमला वाढेल, त्याची हिंमत वाढेल आणि तो काही कारवाई करू शकतो हा असताना त्याला विश्वास तोडायचा असेल तर त्याचा हा विश्वास पहिल्यांदा तोडा आणि असर बाबू ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मिसाईल टाकून मोकळा व्हा. काय होईल तर होईल ते बघून घेऊ. युद्धामध्ये सुरुवात केल्यानंतर विचार परिणाम काय होईल याची विचार करण्याची गरज नाही. युद्ध जिंकणं हा त्याच्यातला महत्वाचा भाग त्यावेळेस असतो. खेळला तर पूर्णपणे खेळा, अर्धवट खेळू नका. आजची परिस्थिती पाकिस्तानची फार वेगळी आहे. पाकिस्तान 4 दिवस युद्ध करू शकत नाही याची मला जाणीव आहे. आपण 10 दिवस लढू शकतो याची मला जाणीव आहे. मग रेस चालू करा. सुरुवात केली तर रेस चालू करा. पण ती रेस चालू करणार नाही कारण का त्याला हिंमत लागते. त्याला नुसतं माझी 36 इंचाची छाती म्हणून चालत नाही. तर युद्ध हे पहिल्यांदा डोक्यामध्ये जिंकावं लागतं. आणि म्हणून आज विचारला जातोय की कारवाई करण्याच्या अगोदर तुम्ही काय ठरवलं हे आम्हाला सांगा. आता नुसतं त्यांनी येऊन आमची असताना एक गाडी फोडली म्हणून आम्ही जाऊन त्यांच्या असताना तळ उडवलं, एवढंच असेल ते एवढंच सांगा. पण तळ उडवल्यानंतर ते भारतात घुसणार नाही याची सुद्धा जबाबदारी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. कुठल्याही कारवाईला एक उद्देश असतो, एक दिशा असते. मला पंतप्रधानाच्या कारवाईमध्ये दिशा आणि उद्देश दोन्ही दिसत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. इंग्रजीमध्ये ज्याला एमलेस म्हणतो, म्हणजे बिना दिशा, स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी की मी तुला धडा शिकवू शकतो, हा जो त्याच्यातला भाग आहे तो त्याच्यातला महत्वाचा आहे. आणि म्हणून युद्धामधला असणारा जो काही फटाका फोडण्याचा भाग किंवा इथला असणारा पेढे वाटण्याचा भाग असतो, जनतेला माझं असणारं आव्हान आहे की त्याच्यापासून आपण असणारा वेगळे राहा. हा आनंद व्यक्त करणं, हा युद्धामधला चांगला भाग आहे असंही मानत नाही. कारण नुसतं आता जमिनीवरचं युद्ध राहिलं नाही, तर त्या युद्धामध्ये त्या देशातला प्रत्येक माणूस हा असताना सहभागी असतो.
जसं आपण पायलटला पकडले गेल्यानंतर देशामधली असणारी भावना होती, काही करा त्याला पहिल्यांदा बाहेर काढा, त्याला टॉर्चर होता कामा नये, त्याला इजा होता कामा नये. आणि मग आखी पूर्ण शक्ती ही त्याला सोडवण्यामध्ये लागते, उद्देश बदलत जातो अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून जी परिस्थिती आपल्याला दिसते की फार चांगली आहे, माझ्या दृष्टीने ही परिस्थिती आपल्या विरोधात गेली असं मी त्या ठिकाणी मानतो. दुर्दैव आहे. आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या ह्या परिस्थितीमध्ये काय होईल काय होणार नाही सांगता येणार नाही. कारण का ऍक्शनमध्ये कंटेस्ट ज्याला मग सातत्य म्हणतो ते सातत्य नाहीये. ते कदाचित सातत्य असतं तर फार चांगलं झालं असतं असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी असं एक कारवाई केली, आम्ही असं एक कारवाई केली, असं जर चालत राहिलं असतं तर वेगळी गोष्ट आहे. आणि म्हणून सरकारला माझी असणारी विनंती आहे की जशी युद्धाची भाषा बोलताय तशाच रीतीने पाकिस्तानला इतर देशांकडून मदत येणार नाही हे आपण पहा. 6 महिने पाकिस्तानला मदत आली नाही तर पाकिस्तान कोलमडेल. पाकिस्तान कोलमडेल. आणि पाकिस्तान एकदा कोलमडलं की तुम्हाला असताना घुटण्यावरती त्याला आणता येतं. आणि एखादा माणूस घुटण्यावरती आला आणि एखादा देश घुटण्यावरती आला की तुम्ही पाहिजे ते निर्बंध त्याला असताना लावू शकता. आणि भारताने ते पाकिस्तानमधला टेररिस्टचे बेस संपले पाहिजे हाच उद्देश फक्त त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. नाही तर मी असताना काही बीजेपीवाल्यांची भाषणं ऐकतोय की आम्ही पाकिस्तानचे 5 तुकडे करू. आता हा तुमचा उद्देश आहे का? जसा कर्नाटकचे माजी असणारे मुख्यमंत्री की अजून बॉम्ब पडले तर आम्ही असणारा 22च्या 22 जागा जिंकू, म्हणजे हे तुम्ही असणारे इलेक्शन कशासाठी करताय हाच प्रोपॅगंडा होतो. म्हणजे युद्ध देशासाठी नाहीये. येडियुरप्पाने जे म्हटलं ते युद्ध देशासाठी नाहीये तर ते युद्ध बीजेपीसाठी. एखाद्या गल्लीतल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं तर त्याला फार महत्व नाही. पण जो माणूस बीजेपीच्या वतीने मुख्यमंत्री राहिलेला आहे आणि बीजेपीच्या वर्किंग कमिटीचा पदाधिकारी आहे सेंट्रल कमिटीमध्ये, त्यांनी असं वक्तव्य केलं, याचाच अर्थ लोक असं काढतात की हे युद्ध पहिल्यांदा पार्टीमध्ये डिस्कस झाले आणि नंतर सरकारमध्ये झाले. आपणच आपल्या हाताने असे हत्यारं देतो की हा बैल मुझे मार असंच करतो. आणि म्हणून जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आम्ही असणारा सरकारला एवढंच म्हणतो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पाकिस्तानमधले असणारे टेररिस्टचे असणारे बेस जे आहेत ते संपले पाहिजेत. एअर रेडनी ते असताना संपणार असतील तर मग एअर रेड करून ते संपवा, ते थांबू नका. थांबलात तर पार्टीसाठी कार्यक्रम होता एवढंच फक्त त्याच्यामध्ये होईल, देशासाठी नव्हता. ही असणारी परिस्थिती आहे. मित्रो, इलेक्शनच्या संदर्भात सुद्धा आता चर्चा सुरुवात झाली, होणार की न होणार. कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारला इलेक्शन घ्यावंच लागेल, कारण का इलेक्शन पोस्टपोन करता येत नाही. नवीन पार्लमेंट जे आहे ते 15 मे पर्यंत झालं पाहिजे हे लक्षात घ्या. गाफील ठेवण्याचा असणारा हा भाग आहे.
हे फार मोठं युद्ध आहे असं नाही, हे फार मोठं संकट आहे असंही नाही. पण इथल्या राजकीय वातावरण गढूळ करण्यासाठी किंवा इथल्या असणाऱ्या सर्व राजकीय पक्षांमध्ये असणारे हे होणं की आता 3 महिने निवडणूक होणार नाही म्हणून असणारे आपले सगळे गाठ लोअर करा, चर्चा ही सुरुवात झाली. इलेक्शन होईल की न होईल, संविधानामध्ये कुठेही इलेक्शन पोस्टपोन करण्याची जागा नाही. 15 मेला नवीन सभागृह लोकसभेचं स्थापन झालं पाहिजे आणि ते स्थापन करणं इलेक्शन कमिशनची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून जी तयारी आपण इलेक्शनची सुरुवात केली आहे ती कुठेही थांबता कामा नये हे आपण लक्षात घेतलं. वंचितांची सत्ता ही आपण असणारे या ठिकाणी एक नारा दिला. लोकशाहीचा असणारा सार्वत्रिकरणाचा आपण नारा दिला. या लोकशाहीच्या सार्वत्रिकरणानं काही जणांच्या पोटामध्ये दुखायला लागलं याची मला खात्री आहे. आणि विशेष करून कुटुंबशाहीची ज्यांची सत्ता होती त्यांच्या पोटामध्ये फारच दुखायला लागलेलं आहे. ते आता प्रचार आणि अपप्रचार करायला लागलेली आहेत की बा ही वंचित बहुजन आघाडी म्हणजे बीजेपीला मदत करणारी आघाडी. माझं त्या सगळ्यांना असणारं आव्हान आहे की आमचा ट्रॅक रेकॉर्ड असा आहे की आम्ही आरएसएस बीजेपी बरोबर कधीही बसलेलो नाही आणि तुमचा ट्रॅक रेकॉर्ड असा आहे की सत्तेसाठी कुणाशीही झोपायला मोकळे झालेला अशी परिस्थिती आहे. तेव्हा एवढीच काळजी असेल या सगळ्या घराणेशाहीला की बीजेपी आरएसएस सत्तेवरती येऊ नये. प्रेमाचा सल्ला आहे, प्रेमाचा सल्ला आहे. जाहीर करा की आम्ही इलेक्शन लढत नाही आणि वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देतो हे तरी त्या ठिकाणी दाखवा. तुम्हीच लढू शकता आणि आम्ही काही लढू शकत नाही का? तुमच्यापेक्षा चांगल्या रीतीने आम्ही लढू शकतो. तुम्ही लढायला लागलात तर अशोक चव्हाण पुन्हा आवाज खाली करून बसतो. का कुलाब्याची बिल्डिंग पहिल्यांदा बाहेर येते. इथल्या मंत्र्यांचं बोलत नाही. मोदीने फार चांगलं ठरवलेलं आहे की हे ज्या ज्या वेळेस मोदीवरती अटॅक करायला सुरुवात करतात तेव्हा तो असताना उंदरासारखा एक काँग्रेसवाला काढतो आणि म्हणतो सांगतो हे बघा यांनी एवढा एवढा भ्रष्टाचार केलेला आहे आणि पुन्हा ठेवून देतो. तेव्हा या आरएसएस बीजेपीला तुम्ही तोंड देऊ शकत नाही. बघा तुम्ही ज्या दिवशी यांच्या तोंडाला लागला त्या दिवशी हे तुमच्या तोंडावरती एक फाईल फेकतात आणि बघतात अरे बाबा हे तुझं चारित्र्य बघ आणि नंतर बोल. आज पुन्हा असताना दाऊद बारामती अशी काहीतरी बातमी आली आहे म्हणून मला कळलंय. गोयंका नावाचा असणारा कोणतरी व्यक्ती वर्षभरापासून गायब आहे. एका व्हिडिओ पोर्टलवरती असणारा हे जे पेपर चालतात त्याच्यामधली असणारी मोठी बातमी आहे. ही बारामती दाऊद असताना फार मोठी चर्चा सुरुवात झाली. आता ही चर्चा जी काढण्यात आली काय आहे आम्हाला माहित नाही. पण 15 दिवस पुन्हा काँग्रेस एनसीपी अंड्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे 15 दिवस पुन्हा कोमामध्ये जातील.
आणि कोमामधनं जाऊन बघतील की आपल्याला कुठलं इंजेक्शन दिल्या जातंय का, अमुक दिल्या जातंय का, नाही दिल्या जात, मग कोमातून बाहेर असतील आणि थोडं म्हणतील नाही नाही आता आपण जरा इलेक्शन लढलं. आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी जे कोमामध्ये आहे त्यांना आव्हान आम्ही देतोय की तुम्ही इलेक्शन लढू नका, आम्हाला पाठिंबा द्या, तुमचा कोमा कायमचा आम्ही घालवून देऊ. नाही तर हे तुम्हाला कायमच्या कोमामध्येच ठेवतील. ही निवडणूक साधीसुधी निवडणूक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणत नाही. RSS वाले असे म्हणतात की महात्मा फुलेंनी असणारा 150 वर्षापूर्वी आमच्या सत्तेला आग लावली, बाबासाहेबांची संपूर्णच टाकली. आम्हाला आता संधी मिळालेली आहे, आम्ही ती सोडणार नाही. आम्ही ते सोडणार नाही. आणि म्हणून अटकळ्या घेतल्या जात आहेत की इथल्या इलेक्शन होईल की न होईल अशी असणारी परिस्थिती आहे. इमर्जन्सी डिक्लेअर झाली की न होईल. लक्ष्मण मानेने मनाने तयारी केली आहे की आपल्याला जेलमध्ये जावं लागेल, इमर्जन्सी लागली तर सगळ्यांना जावी लागेल. 2014 पासून RSS बीजेपीचं सरकार आल्यानंतर इथे इमर्जन्सीचं वातावरण सुरुवात झालं. आणि पाकिस्तान तिथे बसल्या बसल्या उचकवत बसलेला आहे. तोही काही शांत बसलाय असं नाही, तोही खोड्या काढत बसलेला आहे मोदीच्या. त्याच्यामुळे उद्या काय होईल काय होणार नाही हे सांगता येत नाही. मी अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना फोन करून विचारलं, अरे बाबा तुम्हाला काय माहित आहे का? ते म्हटले तुमच्यासारखंच आमची अवस्था. आणि म्हणून माझं आपलं आव्हान आहे, हा जो काही कारवाईचा काळ चाललाय की पाकिस्तानच्या विरोधात लढण्याचा, कोणाचंही सरकार आलं तर पाकिस्तानच्या विरोधात कायम लढावं लागेल हे आपण लक्षात घ्या. 48 साली ज्यावेळेस फाळणीची चर्चा सुरुवात झाली त्याच वेळेस बाबासाहेबांनी सांगितलं, एक तर अख्खा काश्मीर तुमच्या हातामध्ये घ्या, नाही तर अख्खा काश्मीर जाऊ द्या. ना घर का ना घाट का असं असताना ठेवलं ते येणारी पिढी ही असताना काश्मीरच्या प्रश्नावर कायमची लढत राहील अशी असणारी परिस्थिती आहे. 70 वर्ष झाली आणि या 70 वर्षामध्ये प्रत्येक पिढीने काश्मीरच्या प्रश्नावरती लढलेला आहे. काश्मीरच्या प्रश्नावरती या ठिकाणी लढलेला आहे. वेळ आलेली आहे की याच्या असणारा निर्णायक प्रश्न घेण्याची. एक तर काश्मीरी जनतेला आपण सांगितलं पाहिजे की तुम्हाला मुकाट्याने राहायचं असेल, इज्जतीने राहायचं असेल तर आम्ही इथे तुम्हाला ठेवायला तयार आहोत. तुम्हाला इज्जतीने राहायचं नसेल, अमुक राहायचं नसेल तर आम्ही असताना आमचे खर्च आणि आमची असणारी माणसं वाया का घालवा? तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघतो. ही सांगण्याची वेळ आलेली आहे. आणि रोखठोक सांगण्याची वेळ आलेली आहे. 2.5 जिल्ह्यांसाठी, काश्मीरच्या 2.5 जिल्ह्यांसाठी अख्ख्या देशाचं राजकारण बदलणार असेल
आणि अख्ख्या देशातल्या माणसांनी जर व्यवस्था बदलणार असेल, त्याची चिंता वाढणार असेल, की आपण चिंता का वाढवावी हाही प्रश्न आहे. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते, घ्यायचं असेल तर अख्खा घ्या, अख्खा घेता येत नसेल तर अर्धा काय घेण्याच्या भानगडीत पडू नका, जाऊ द्या. राजकारणामध्ये मी नेहमी म्हणत असतो, जर तरची भाषा नसते. काही महत्वाचे प्रश्न असले की त्याच्यावर जर तरची भाषा नसते. तो सरळ सरळ भूमिका घ्यावी लागते. मी नेहमी म्हणत असतो, बाप दाखव नाही तर श्राद्ध तरी घालून मोकळा व्हा. बाप तरी दाखवा नाही तर श्राद्ध तरी घालून मोकळा व्हा. म्हणजे तो प्रश्न तिथेच संपून गेला. आपण सगळा काश्मीर घेऊ शकलो नाही आणि म्हणून 70 वर्ष आपण लढत बसलोय अशी असणारी परिस्थिती. आपण किती पिढ्या बर्बाद करणार हा सुद्धा त्याच्यातला प्रश्न. त्या काश्मीरच्या प्रश्नावर युद्धाची सामुग्री घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या, तमुक घ्या, तमुक घ्या, नुसता निधी आपण वाया घालवतो. वाया घालून आपल्या हाताला मिळते काय? शांतता मिळते तर नाही. झाले 6 महिने, झाले 4 महिने, झाले 5 महिने की एखादा कुठला तरी बॉम्ब फुटतो, तर कुठेतरी कारवाई होते आणि मग आपण हळूहळू अरे बाबा असं कसं झालं, आपल्या देशातला नागरिक मेला, नुकसान झालं आणि मग बदलायची भावना आपण असताना बोलतो. बालाकोटवरचा हल्ल्यानंतर लोकांचा उत्साह मी समजू शकतो. त्यांनी एकदा तरी त्याला मारलं. ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती देशाच्या आणि देशाच्या लोकांच्या मानसिकतेसाठी फार चांगली नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून उद्याची निवडणूक ही फार मोठी आहे आणि महत्वाची आहे. पाकिस्तान बरोबरच्या असणाऱ्या निकालाशी या निवडणुकीचा काही संबंध नाही. उद्याचा नवीन पंतप्रधान आला तर त्याला तीच भूमिका घ्यावी लागेल की जी मोदींनी घेतली.